पानी 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 दिल भी सानी 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 आ जाओ ऑन द बीच यार फोटो मेरी की टूटी किस्मत होगी तेरी और तुम्हें या बात न मानी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तर आपण तुम्हाला कालचा ब्लॉग बघितला असेल, लोणावळ्याला आलो होतो, चेक इन केलं, आता चेकआउट करायचा वेळ झालेला आहे। आजूबाजूला योगाची तयारी करते, माव पण खेळतोय इथं बघा। माव मजा आली का? कशी मजा आली? भारी 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 मजा आली। तर बाकीचे फॅमिली पण शेजारी तयारी करतायत, नाश्ता वगैरे झाला आहे आणि सकाळचा नाश्ता त्यांच्याकडनंच होता, ब्रेकफास्ट जो आपण रूम घेतला आहे त्यांच्याकडनं। डिनर आता बाहेरच करायला लागेल, डिनर नव्हतं त्याच्यामध्ये। तर ठीक आहे, आपण आता जाऊया लोणावळा, जवळपास काही असेल फिरायचं ते आपण फिरूया। आणि आता इथून आपल्याला जायचं आहे अलिबागला, पण आता त्यांना विचारावं लागेल, ते जर हो म्हटले तर आपण नक्की अलिबागला जाऊ बीचवर, आणि नाही म्हटले तर आपण डायरेक्ट रवाना होऊ ताराबादला। ठीक आहे, तर बघूया आता त्यांची तयारी झाली का नाही। बघत राहा कंटिन्यू ब्लॉग, आजचा ब्लॉग पण भारी होईल। आणि नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आपले वाजवलं तर सीझन संपलं वाजवायचं, तर खूप ऑर्डरी वाजवल्या आणि खूप गर्दी असतं, म्हणजे जास्त रेग्युलर ऑर्डरी असल्यामुळे मला ब्लॉग बनवणं पण काय एवढं जमलं नाही, जास्त मला थकून जातं म्हणून। आणि ऊन पण खूप होतं, प्रत्येक उन्हात म्हणजे रोज उन्हात ब्लॉग बी बनवणं, गाणे म्हणणं, त्याच्यात तब्येत पण बिघडू शकते, म्हणून मी ब्लॉग बनवले नाही कंटिन्यू। तर असेच ब्लॉग तुम्हाला येत जातील कंटिन्यू। आणि ठीक आहे, बघू आता। तर फायनली सगळ्यांची तयारी करून खाली गेले, आमची वाट बघताय तिकडं, हे बघा तिकडं गाडीजवळ खाली वाट बघताय। तर चेकआउट करतो आता, बघू शकतो इकडं असा रूम होता, तुम्ही कधी आले तर येऊ शकता इथं, पण मला हॉटेलचं नाव काय आठवत नाही। तर खाली जाऊन मी तुम्हाला सांगतो, सगळं दाखवतो। हे बॅग पकड, योगिता आहे ना, योगिता फक्त स्वतःच हे करते, काय होतं फक्त स्वतःच सगळी तयारी वगैरे एकदम, आणि कपडे वगैरे सगळं मला समजायला असं लग्न झाल्यावर असं राहतं। तर तुम्ही पण लग्न करा नका करू सारखंच आहे, काय विषय नाही। तर ठीक आहे, जाऊ आपण आता खाली, आणि येतोय घरी, जातोय खाली आता लिफ्टमध्ये। लिफ्टमध्येच बंद पडायला पाहिजे, मग मजा येईल। लाईट गेल्यावर बंद पडेल। आलोय आता खाली, तर ठीक आहे, आता बघू, आता पुढे प्लॅन आहे, काय करू आता आलोय खाली आलोय, बघू शकता असं सनी हॉटेलचं नाव होतं सनी म्हणून, बघा इकडं सनी रेस्टोरेंट आहे। तर त्यांनी कितना रूम का भाड़ा कितना है? हमारे सब्सक्राइबर्स भी कोई भी आएंगे तो बिल्कुल सैटरडे 4500 कैरी है, सैटरडे संडे ओनली सैटरडे कितना? 4500 तर म्हणजे 4500 रुपये बोलले ते। तर रूम आम्हाला आवडला आणि फॅसिलिटी पण भारी होती। हो, फॅसिलिटीला काय करते, 153 रुपयाचा चहा, 153 रुपयाचा चहा, 153 रुपयाला। हां, दाखव बिल दाखव। हां, होऊ शकतं, कारण की तुम्ही पण आता सापुतारा म्हणजे सापुताऱ्याला गेले तर तिथं 30-40 रुपयाला चहा भेटतो, तर इथं थोडं इकडे बघा ना 53 रुपयाला एक चहा। हे पण हां, असे काय टाकलेले चहामध्ये काही असं नाही, आपलं चहा साखर दूध तेच राहतं, बाकी कोणत्या म्हशीचं दूध होतं काय माहिती। ते पण चहा बैलाचं, ठीक आहे, जाऊ एकच टाइम येतो आपण, एकच टाइम खर्च होतो, बाकी काय दुसऱ्या म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला काम धंदे करावे लागतात, एखाद्या वेळेस खर्च झाला तर काही अडचण नाही आहे। तर ठीक आहे, गाडी आपली तिकडे पार्किंग लावली होती, बघू शकता। आणि ठीक आहे, जाऊ आता, बॅगा वगैरे ठेवू मध्ये। आता इकडे बघा फोटो काढताय, मामा मामी मामींची मुलं
सगळे आले शेजारी. आपले तुषार भाऊ पण आहेत शेजारचे, तुम्ही तर ओळखताच. आणि योगिता माऊ त्यांची मुलगी, तुषार दादांची मुलगी पण आली आहे. तर ठीक आहे, एवढी फॅमिली आली आहे. तर काल काय मला एवढा टाईम भेटला नाही बनवायला व्लॉग एकदम याच्यामध्ये. तर आता थोडं रिलॅक्स झालो आम्ही, आराम वगैरे केला, आंघोळ वगैरे करून. मग तेव्हाच फ्रेश वाटतं, म्हणून मग थोडंसं तेव्हाच चांगलं वाटतं. ठीक आहे, ते मामा बघा, मामा काम करताय, मी ब्लॉग बनवते. तर ते पण खूप अर्जंट आहे ब्लॉग बनवणं पण. आणि मामा ते काम करत आहे आमच्या हाताचं काम. तर ठीक आहे, तर बॅग वगैरे आम्ही पॅकिंग करतो आणि डायरेक्ट पुढचा प्लॅन करतो. तुम्हाला भेटा पुढे, आपण आता कुठे जायचं काय जायचं बघू, आता प्लॅन करू. ठीक आहे, काय म्हणतो. हां, आणि एक आहे, माझ्या मोबाईलची सगळी गॅलरी आणि स्टोरेज सगळं फुल झालं आहे, कारण की इतके फोटो काढले गेलेत तर मी सांगू नाही शकत. तर ठीक आहे, अजून फोटो काढायचे म्हणते, अजून पुढे जायचं आहे फोटो काढू. तर ठीक आहे, बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. हो, काय करायचं आता, काय करायचं. कुठे जायचं आता, जायचंय काय घरी चालतं. हा, घरीच जाऊ, चला. वैताग आलाय. का बरं, काय करता. कशाचा वैताग आला. काय माझा काय सांगावं. फोटो काढायचे यांचं न्यार ताण इकडे. हा, फोटो काढायचं लई टेन्शन आहे. डोक्याला म्हणजे आपण आता पुढच्या वेळेस काय करायचं, एक कॅमेरामॅन. नाही, पुढच्या वेळेस काय करायचं माहिती आहे का, बरोबर. पुढच्या वेळेस आपण कॅमेरामॅन लावून घ्यायचा, तो फोटो काढू आपल्यासोबत. त्याला एक रूम स्पेशल घेऊन देऊ राहण्यासाठी. स्पेशल फोटो काढेल तो. ठीक आहे, तर ते आपले तुषार भाऊ काय म्हणताय की घरीच जाऊ म्हणे. आता ते म्हणताय अलिबाग पण, आणि घरी विचारलं तर घरी पण म्हणताय. तर कशामुळे म्हटलं, ते म्हणताय फोटो काढायचं लई ताण आहे, कारण की ओ माझा एक काढा ना, ओ काढा ना, ओ काढा ना, हे काढा म्हणूनच आपण आपला एन्जॉय राहूनच होतो, आपला एन्जॉय फोटो काढण्यामध्ये. आणि नाही जर केला तर लगेच राग येऊन लागतो त्यांना. आता बोललं पण काही उपयोग नाही. ठीक आहे, आता गाडीमध्ये बसलो का तेव्हा प्लॅन करतो आणि कुठे जायचं काय ते लगेच डिसाईड करतो आणि लगेच तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बसतो आता गाडीमध्ये. तर मित्रांनो, आम्ही इथं मेन स्पॉटला आलो, मेन म्हणजे लोणावळ्यामध्ये. तर आम्ही आता वडापाव घ्यायला झालो, म्हणजे नाश्ता वगैरे करून घेऊ सकाळीचा. आणि लगेच आपल्याला म्युझियम बघायला जायचं, वॅक्स म्युझियम म्हणून आहे लोणावळ्याला. तर आपल्याला तिथं जायचं आहे, पहिले नाश्ता करून घेऊ. वडापाव एक नंबर फेमस आहे लोणावळ्याचा. तर आपण आता वडापाव घेऊ आणि लगेच गाडीकडे जाऊन लगेच वॅक्स म्युझियम बघायला जाऊ. हे बघा, इतका भारी समोसा पण दादा. गोल्डन बेकरी वॅक्स आहे. किती आहे रे, एक पेपर घ्या. हे घ्या. आम्ही तर गाडीमध्येच खातो वडापाव, सगळ्यांनी खाल्ले. पुढे काहीतरी घेऊ अजून. माव पण खातो म्हणून तर मी तुम्हाला पोरांना पण काही होणार नाही. काहीच नाही. तर राहू दे, नाही का घेतला. नाश्ता चालू आहे. आता शेजारीच म्युझियम आहे, वॅक्स म्युझियम म्हणून, तिथे जायचं आहे. तर ठीक आहे, नाश्ता करूया. पाणी वगैरे असं बॉटल वगैरे आणले. पण आता रात्री ना मला त्रास झाला ना, त्याच्यामुळे मामांना खूप त्रास झाला रात्री, ऍसिडिटी येऊन गेली. म्हणजे टायमिंग नाही जेवणाचा, काही नाही, हे खाय ते खाय, वरचं आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले. कोणाच्या? आमच्या. हा, आपलं कॉंग्रॅच्युलेशन. मामांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले. आज नाही झाले. केव्हा झाले? 24 तारखेला. मग 24 तारखेला झाले, आज नाही झाले. फक्त सांगता येते झाले बा असं. आमच्या वेळी लग्नाला किती झाले माहिती का? 40 नाही, 40 नाही, 4 वर्ष झाले असतील. 4 नाही 5, सॉरी 5 वर्ष आमच्या लग्नाला झालं. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? काय लग्नच केलं नाही? 9 चालू. पुन्हा 9 चालू आहे. 9 नाही चालू आहे, 9 वर्ष झाले असं म्हणा. ते काय म्हणताय 9 चालू आहे म्हणे. थोडंसं हसी मजाक
केली का तेव्हाच थोडासा दिवस पास होतो आणि तेव्हाच एन्जॉय येतो थोडासा. तर ठीक आहे, आमचं झालं का नाही असलं की आपण जाऊ डायरेक्ट म्युझियमलाच भेटू. आणि तुम्ही बघितलं नसेल आणि बघितलं पण असेल तर मला कमेंट करून कळवा. वरती हायवे बघा एक्सप्रेस. तर मित्रांनो फायनली आपण सगळं फिरून लोणावळा फिरून खंडाळ्याच्या राजमाची व्ह्यू पॉईंटला आलो आहे. राजमाची व्ह्यू पॉईंट तिथं बघू शकता वॉटरफॉल आहे, खूप लांब दिसतोय. तिथं जायला आता आपल्याला वेळ पण नाही, तिथं गेलो असतो तर हे बघू शकता व्ह्यू पॉईंट. पूर्ण आजूबाजूला डोंगर आहेत, हवा खूप चालू आहे. तर मित्रांनो फायनली आपण अलिबागला पोहोचलोय. हे बघू शकता इकडं हा सगळा पार्किंगचा एरिया आहे. आता पार्किंग लावून दिली गाडी आणि इकडे साईडला बीच आहे, अलिबाग बीच म्हणून. तर आपण आता बीचवर जाऊ. या लगेच ते आता सगळेजण उतरले आता मेंबर्स. आपण लगेच बीचवर जाऊ. हे बघा ही चारू आहे, ही मामांची मुलगी आहे, हा मामांचा मुलगा आहे आणि आपला सोरांच तुम्हाला तर माहितीच आहे. ही योगिता आहे, ही योगिता आहे बरं का, तुम्हाला तर माहिती आहे. हे तुषार भाऊ आहेत, त्यांची वाईफ आहे, मामा आहेत, मामी. तशी एवढी फॅमिली आली. आता आपण बीचवर जाऊ, तिथं एन्जॉय करूया. चला आता वाजता आहे किती वाजले? 3:30 वाजले असतील. नाही रे 5 वाजले. 5 वाजले. आता 5 वाजताय. जाऊया आता तिकडं. एक दीड तास आपण फिरू आणि नंतर लगेच रूम बघावं लागते. तिथं टाइमपास होईल अजून आपला. ए चल भाऊ चल चल ना, चल चल. मग बसला. पुढे चल बरं, दाखव मला. चल कोणते दाखव ना, तिकडे चल ना. याच्यावर बसायचंय. तुला चालवता येईल काही? हा चालवता येईल? थांब बरं आपण बघू. तर मित्रांनो फायनली खूप एन्जॉय केलाय, खूप व्हिडिओ बी बनवले गेले आणि खूप फोटो बी काढले गेले, सगळं झालं. आता टाइम होतोय आणि आम्हाला रूम अजून भेटला नाही, तर चालू आहे आता रूमला. आता रूम बघायला जातोय अजून. तर एक ॲड्रेस भेटला आहे आपल्याला, तिकडं जायचं आहे आता ॲड्रेसवर. तर ठीक आहे. आता अजून किती गर्दी येतं अलिबाग बीचवर बघू शकता तुम्ही. आता थोड्याच वेळाने सनसेट पण होणार आहे, तर बघू शकता सूर्य. तर ठीक आहे, आपण आता रूमवर जाऊ. तिथं कसं काही नियोजन आहे ते बघू. मग परत अजून काय प्लॅन असेल तर ते बघू. बघत राहा तुम्ही कंटिन्यू ब्लॉग. तर आम्ही इकडं वरसोली साईडला आलो आहे रूम बघण्यासाठी. तर रूम बघतो, एक बघितला गेला कॉटेज म्हणून आहेत इकडे. या साईडला कॉटेज जास्त राहतात आणि रिसॉर्ट कमी आहेत. तर आपण आता काल खूप महागचं घेतलं होतं, आता इथं एकदम भारी आहे. कोकण पट्टा आहे हा, इथं एकदम शांत वातावरण. इकडे बघा ना, सगळे नारळाचे झाड आहेत या साईडला. आणि आता आम्ही बघतोय रूमचं. गाडी तिकडे लावली. आत्ता मी चेहरा धुतला म्हणजे पाण्यानं. आता बघतो आता काय करायचं काही नाही. एक मोठा हॉल घ्यायचा आपल्याला. काल 3 रूम घेतले होते, आज हॉल घेऊ. पण मोठा रूम दाखवता येते. हाय हाय का? चांगला आहे ना मग? चांगला आहे ना?
हो थांबा थांबा थांबा. म्हणजे दोन थोडे मोठे आहेत आणि दोन लहान आहेत. बाबाशी बोल लावतो. हा मोठी झाडं किती आहेत? सात धरून घ्या, 7 धरून घ्या एक पोर. तर मित्रांनो फायनली रूम घेतला गेला आहे आणि बॅगा वगैरे सगळे उतरवले गेले आहे आणि सगळे ठेवले गेले आहे. मध्ये एकच मोठा हॉल आहे, तेच आपले सगळे ॲडजस्ट होणार आहे आता. आणि इथला रूम आपण सगळा हॉल पडला तो आपल्याला 3500 रुपये रेट आहे. 3500मध्ये आणि जेवण वेगळं आहे, त्याच्यात काहीच नाही, फक्त रूम आहे, फॅन आहेत, AC नाही आहे, नॉन AC आहे. नेक्स्ट रिसॉर्ट वर्सोली अलिबाग म्हणून आहे, तर त्यांच्याकडे पण जेवण बनवून देतात ते, पण आपण बाहेरून काही आणलं तर ते बनवायला नाही म्हणत, म्हणजे ते बनवून देत नाही. तर ते म्हणताय आपल्याला फिश खायचे असतील तर तुम्ही फिशची थाळी आहे तर ती 400 रुपयाला आहे एक जणासाठी येते. आपण 10 लोक आहोत, तर आपले जास्त पैसे जातील, तर मग आपण मस्त तिकडे बाहेर जायचं आणि तिथंच आपण चेक करू की फिश वगैरे तिथं हॉटेल, एक स्पेशल हॉटेल असेल तिथं बघू. आता तर आता फ्रेश होतो आणि आपण डायरेक्ट आता फ्रेश झाल्यानंतर आपण अलिबागमध्ये बघू आता जेवणाचं काय आहे काय नाही. तर ठीक आहे, बघत राहा. तर मित्रांनो फायनली सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता आपण जातो आहे बाहेर निघायला. आता जेवण पण बाकी आहे आणि बघू आता अलिबागचं जेवण पण आणि अजून काय फिश फ्राय खायचं आहे आम्हाला आज. आणि अजून काय बघायचं आहे अलिबागचं, म्हणजे गावच बघायचं, अलिबागच बघायचं आपल्याला. आता जाऊया तिकडे, आता तयारी चालू आहे, बाकीच्यांची आम्ही तयारी करून बाहेर बसतो आहे.